नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये, मोजक्या साहित्यामध्ये परंतु तेवढीच टेस्टी बनणारी अशी मेथीची भाजी। मेथीची भाजी ही खूप प्रकारे केली जाते, परंतु आज आपण अगदी साध्या पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। या मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही जास्त लसूण घातल्यामुळे अजून जास्त चव लागते आणि मेथीच्या भाजीतील लसूण खायला खरंच खूप छान लागतो। लसूण 2 मिनिटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत। मिरच्यांचे कापही जराशी मोठे ठेवलेले आहेत, जेणेकरून ते आपल्याला ओळखता येतील भाजीमधून, कारण की मेथीची भाजी हिरवी असते आणि मिरच्याही हिरव्या असतात। त्यासाठी मिरचीचे हे मोठे काप करून घ्यावे। हिरव्या मिरच्या आणि लसूण गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान परतून घ्यावे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आपली जी मेथीची भाजी आहे निवडून साफ केलेली ती त्याच्यामध्ये ॲड करावी। इथे मी 1 पेंडी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करावे। मेथीचे प्रमाण जसं आहे त्याचप्रमाणे मिरची आणि लसणाचे प्रमाण वाढवावे किंवा मेथीची भाजी छान अशी मिक्स करून घ्यावी। तुम्हाला आता ही मेथीची भाजी कढईभर जरी दिसत असली तरी थोड्या वेळाने जेव्हा जशी ती शिजत जाईल तशी तिची क्वांटिटी ही कमी होत जाते। मेथीची भाजी तेलामध्ये छान परतून झाली की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मेथीच्या भाजीमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा त्याला पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे मेथीच्या भाजीमध्ये शक्यतो पाण्याचा वापर करू नये, त्याला आपोआप पाणी सुटतं। आता इथं एक महत्त्वाची टीप आहे, मेथीच्या भाजीवरती कधीच झाकण ठेवू नये। झाकण ठेवल्यामुळे मेथीची भाजी ही कडू होते। जर तुम्हाला बिना कडू झालेली भाजी खायची असेल तर मेथीची भाजी शिजवताना अजिबात झाकण ठेवू नये। आणि आता तुम्ही बघू शकता मेथीतील भाजीतील पाणी हे आटत चाललेलं आहे। आपली भाजी शिजलेली आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।